त्याच भागाची ते पाहणी करतील। फेकून दिली त्यांनी। पोलिसांना विचारतो प्रश्न मी, हातपाय तोडा, टेबल जामीन देतो, काय कारवाई केली? दादर पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या झाडल्या, काय कारवाई केली? सचिवालयामध्ये एका मंत्र्यावर किंवा पोलीस अधिकाऱ्यावर हात उगारले, काय कारवाई केली? काय कळत नाही का गुलामीचं प्रतीक? त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षाच नाही आमच्या। पोलीस तर गुलाम झालेत आहेत। खरं तर हा स्वाभिमानाचा विषय आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे, राजकारणाचा विषय नाही। हा उभ्या महाराष्ट्रातील अवघ्या मराठी जनांचा मनाचा विचार आहे। आणि म्हणून जेव्हा तो पुतळा पडल्या त्याचे छिन्न विछिन्न पाहिल्यानंतर इतक्या वेदना झालेल्या आहेत। त्याची आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी गेल्या 2-3 आठवड्यामध्ये जी काय आपली वक्तव्य केली ती पहा, लावारसासारखी तप्ती वक्तव्य आहेत ती सगळी। तो संतप्त महाराष्ट्र आहे। तो संतप्त महाराष्ट्र इथे येऊन अभिवादन करतो। तुम्ही अभिवादन करायला आमच्याच राज्यात छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करायला कायदे कानून वाकडे तिकडे गुलामी करून सांगता? तुम्हाला स्वतःला तुमच्या आत्म्याला विचारा, तुम्ही करताय ते बरोबर करताय का? एवढं तुमच्या आत्म्याला विचारा। कसल्या भागात ऐका, त्या मोदीवर सोडून द्या हो, त्या पंतप्रधानांचं। उद्याच्या महाराष्ट्रातल्या निवडणुका ठेवून तुम्ही स्टेटमेंट करता का? दांभिक आहात तुम्ही। तुम्हाला छत्रपती शिवरायांबद्दल एवढा अभिमान आहे तर मग छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा मी मागणी करतोय, या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर राजसिंहासनाधिष्ठित पुतळा मागा। हा पार्लमेंट सहित मी सातत्याने मागणी करतो। नाही करत तुम्ही वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभारला तेव्हा रेल्वेला नियम नाही आले का, कायदे कानून? इथं तर महाराष्ट्र शासनानं म्हणजे विधानसभेने पारित केलेलं आहे, महापालिकेने पारित केलेला ठराव आहे। नाना शंकर शेटांचं नाव द्या। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।